या कोकणाला गोड स्वप्न पडलेलं आहे. कोण? बघावी तर पूनम आगरकर. म्हणजे चिकनी म्हणून नाही, सुंदर आवाज, सर्व काही. बाई काय हा प्रकार नको. हा म्हणजे चंद्रवल्या होणार आहे पुढे पुढे. जास्त वेळ नाही घेता बाईने तसा सामना नरमच केली आहे की नाही. आणि म्हणतात किंवा काय म्हणतील ना, मग दुसऱ्या वारीत मी पिसा पाडीन. आता काय पाडायची होती ती पहिल्या वारीतच पाडायची आहे की नाही. बरोबर ना. तू बोल आदर नको बोलू, पण आपण मात्र पहिल्या वारीपासून सोलपट होणार. आपला तो हे आहे म्हणजे ठेका आहे. केला तर म्हणजे ते म्हणतात एक म्हण आहे, रातभर केला आणि हा तसं नाही. आता विषय पहिल्या वारीत केला आणि लगेच आत गेला असा विषय असणार आहे. साईला जरा आवाज द्या मला, मॉनिटरला पण द्या. पाऊस पडतो म्हणून मला आवाज येत नसेल. शाहीर
भागोजी सरस मुख्य पोस्ट मांडवे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज या ठिकाणी ग्रामदैवत स्वयंभू श्री केदारनाथ वाघजाई देवी यांच्या आशीर्वादानं सावळे सुर्वेवाडी आणि या वाडीतील रहिवासी आपले दादा या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप दादा सुर्वे म्हणजे प्रदीप अण्णा अण्णा आपण लाडानं म्हणतो कार्यक्रम पण सतत 3 वर्ष आता येणार 4था वर्ष असं मी नमन करणार आहे. श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंगेवाडी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. प्रकाश दादा हुंगे दीपक धांडे आमचे आले दीपक हुंगे आहेत आमच्या सगळ्या पुरी पण आले आहेत. पुनम तुझ्यापेक्षा आमच्या पुरीने भारी नसतात. आमच्या पुरीने शिकायला आमचे आदिती भोर आले आदिती ज्योत्ना आले नेहा स्वरूपा आमचे मारुती भाऊजी आहेत अक्षय माटे सुजित माटे राकेश माटे आणि माझा जो साऊंड लावलेला आहे हा साऊंडच आमचा आहे नमन मंडळाचा. नमन मंडळात आम्ही कार्यक्रम करत असताना कोरोना एकदम दम दिला. मी इकडून तिकडून साऊंड आणतो तुम्ही पण नाचाला साऊंड लावा म्हणून जोरदार टाळ्या वाजवायचे. साहिल हुंगे संदेश जोगळे राकेश माटे आहेत अक्षय माटे पण मला दिसणार आले सगळे माझी कंपनी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बंधू मार्फत 500 रुपये आलेलेच आहेत. धन्यवाद. तर सगळ्यांचं स्वागत. आणि बाई म्हणते मी इकडे पहिल्यांदा कार्यक्रम करत आहे. भाषा किती नाजूक ही केवढी जाडजूड भाषा किती नाजूक. बाई हा काय प्रकार लावू नको त्यांचा प्रकार लय वेगळा आहे. हा सामना गोडी लाडी गोडीनेच होणार पण बाईनी काय मला गरम केली नाही. पण त्यांना एवढी काय गरम केली ती युट्यूबला येईल उद्या लोणेरेमध्ये हा नक्की येणार. असो पण काय 12 वर्षाने त्यांचा आमचा सामना होतो. एक कोकणातील स्टार गायिका म्हणून त्याला आपण नाव असतो बरोबर ना पण त्याने आज स्टारचं चंद्र करून टाकले. अपेक्षा होती लोकांना सगळ्यांना की बाईंनी काहीतरी आज करायला पाहिजे होता आता मलाच करायला लागला. करू ना. माझ्या नमनमधला स्टार कलाकार आहे पार्थ आलेला माझा आठवणी दिवसाची. आता काय दसरा झाला की आपलाच दसरा 4 महिने 5 महिने आपण एकत्रच असो. तर माझा शक्तिवाला शाहीर पूनमताई आगरकर यांना सुद्धा मी शाहीर मानाचा मुजरा करतो. तर म्हणून गेल्या काल पण मला त्यांनी म्हटलंय तू रायगड मध्ये आल्यास तुला बघतो तिला म्हणून तुला खेचून रत्नागिरीत नेतो बघ. आम्ही काय कमी आहे काय पण नाही तुम्ही रत्नागिरीत या आणि म्हणते काय ही सगळी पब्लिक माझी आहे. तर असा सारे का मापा पहिला बाई थोडा खा प्रसाद हो कंटाळा होती ना लोकांना ती. हा बाई असा कंटाळा जर आणाल तर मला वाटत ना तुमची आमची जोडी इकडे लागेल ना तर त्याच्यात पावरच लागेल माझ्या जोडीला जास्त. घासून बारी होती तिची माझी ह्यांची पण होते पण ह्यांनी काय अजून संयम सोडलेला म्हणजे एकदा म्हणतात ना जुनी गाडी परत चालू केली की धक्का 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 तसा विषय झाला यांचा. पण असो पण माझं म्हणणं आहे तुम्हाला वाईट काय मी बोलणार नाही. तुमची माझी दुश्मनी नाही. आपला फक्त सामना आणि जे होईल ते ह्या स्टेजवरती ठेवून द्यायचा. ह्या स्टेजच्या बाहेर जर जाऊन उद्या तुम्ही काय कराल तर सनद सारखा महा एमएम कोण नाही. सगळ्यांनी शाहीर मानाचा मुजरा करतोय. ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरा पूनमताई आगरकर याला शांततेचं आणि मोलाचं सहकार्य दिला त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम पिढीला शांततेचा आश्रय
आणि मुलाचं सहकार्य कराल यापेक्षा वागून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली स्टाईल आलं गेला पण दसऱ्यानंतर केस बीस कापणार नमन चालू गाडी तर काढायला लागते. आता त्या प्रकाश दादावरती बुवा मावशी कोण होणार असो ही कला आहे हो. चला घ्या महेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अजून वर गेली. त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अरे लाखात एक म्हणाल तर तो रयतेचा वाले माझा होता. आणि त्या जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. बघा मी शाहीर आहे, सगळ्या समाजावरती बोलत असतो, पण आज मुंबई भरले म्हणून मला म्हणायचं आहे. मी त्या जातीचा आहे म्हणून मला त्याचा अभिमान नाही, पण आज गरज आहे, ही काळाची गरज आहे म्हणून म्हणायचं आहे. अरे या सत्ताधारी सरकारला आता कळलंच पाहिजे. अरे या सत्ताधारी सरकारला आता कळलंच पाहिजे. आणि मुंबई पासून आता महाराष्ट्र आता हललाच पाहिजे. अरे त्या मराठ्यांची आग, त्या मराठ्यांची आग सारा प्रदेश जळलाच पाहिजे. आणि या मराठ्यांना आरक्षण आता मिळालाच पाहिजे. सर्व जातीतले आपण लोक आहोत, कुणबी असो, ओबीसी असो, काही असो. हा बरे खरं आहे, मी सगळ्या समाजाच्या आरक्षणावरती मी विषय मांडत असतो म्हणून पुढे जात आहे. अरे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. दिल्लीचे ही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे. अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि शंभूराजाचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. चला स्तवनला सुरुवात करूया. पावसामुळे पत्र्याला आणखी बेसूर व्हायला लागले. त्रिवार ही वंदना रसिक जनाला. त्रिवार ही वंदना रसिक जनाला. आनंदी क्षणाला आज यारनाला. आनंदी क्षणाला
वंदना रसिक जनाला श्रीवारही वंदना रसिक जनाला श्रीवारही वंदना रसिक जनाला आनंदी जनाला श्रीवारही वंदना रसिक जनाला श्रीवारही वंदना रसिक जनाला जनाला आनंदी जनाला जनाला आनंदी जनाला तुमच्या पुढे आम्ही कलाकार छोटे रसिका मुझे दैवत मोठे तुमच्या पुढे आम्ही कलाकार छोटे सार्थक जन्माये झालो असे वाटते तुमच्यामुळे शाहीर झालो तुमच्यामुळे शाहीर झालो सांगू कुणाला अजयनाला आनंदी जनाला अजयनाला आनंदी जनाला श्रीवारही वंदना रसिक जनाला श्रीवारही वंदना रसिक जनाला माझे पिता मार्ग आबाद झाला दाखवाना स्वतः तुम्ही माझे माता तुम्ही माझे पिता तुम्ही माझे माता तुम्ही माझे पिता मार्ग आबाद झाला दाखवाना स्वतः तुम
सुता अखंड हरिदास होईचा बोल तू रे छत्रपती शिवाजी रसिकांना प्रणाम करून आता गाण्याला सुरुवात करतोय म्हणून काय पुन्हा कुठं आहे काय बसले असं आधी पंख्याची आवाज आहे हा म्हणून म्हणायचं आहे काही गाणं गायलेलं आहे गण गायलेलं आहे कुठला खूप जुनी चालू पण मस्त आहे आता तू जुनी झालीस आता आहे की नाही यारा यारा लावले की नाही असो त्यांनी गणपतीचं गाणं लावले गण लावलेलं आहे म्हणून स्तवन आणि गणाला मी कोणाची कठीण करत नाही करत कारण ते आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असणाऱ्या देवाला आपण ते स्तवन प्रार्थना गण गातो आहे की नाही यारा व यारा तू फक्त थोडी थांब फक्त गण होऊ दे माझा म्हणून म्हणायचं आहे वर्षाला गणराया तुझे आगमन होते धरती नाचे अंबर ढोले गाण हे गाते अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते धरती नाचे अंबर ढोले वार गाण हे गाते अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते आणि दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते अरे उठ रे हनुमान तुन मानसा लगीन करणे लुटा तुन देनासा भाई काल तुमचा आमचा झगडा जोरात झालाय हा तुमचा आमचा झोडा लय म्हणजे झगडा लय जगात झालाय तुमचा आज रगात काढणार आहे हा काही माझ्या गाण्याला कटिंग देत नाहीत भाई फक्त येणार शाळेवर मग कसं आहे ना हा तू लय मोठी वकील बरोबर ना कुठल्या माणसाने शायनिंग किती मारावी त्याला पण हे आहे काय लिमिट आहे बघा ह्यांना करते लिमिट पेक्षा याला शिमिट द्या म्हणजे एखादी घाणी भिजवा शिकवा आता काय सारे गा बाई थोडा खा जरा खाली बसून ती भक्ती मला आता बघू नको
बघ माझ्याकडं बाई पडशील प्रेमात आणि शक्ती तुर्याच्या पूनम हे नाही बसत नियमात हिच्यासारखं नाही येऊन गेल्या हिच्यासारखं नाही ही मोठी सांगल्यात ही कोण शक्ती तुर्यातली स्टार गायिका ते बघितलं ना पहिल्या वारीत काय स्टार का पाडला हा कितला पाडी मिळते मी म्हणून उतर हनुमान तुन मानसा लगीन करना न्यूट तुन दिन चाल आहे प्रदीप सुरे साहेब कुठे आहे तुम्हाला सारखी ती ओरडत होती आता मला तरी हात दाखवा साहेब हम है बाकी पाणी कम है आज बघून जा तुम्ही म्हणून सुरेंच्या घराण्यामध्ये हा गणराय आलेला आहे म्हणून मला काय म्हणायचं लक्ष असू द्या साहेब तिला दिलो आता मला द्यायचं आहे झाला झाला आनंद पण आज झाला आनंद मणियाजना अन सुरव्यांच्या घरी आला गणराजना अरे झाला आनंद मणियाजना सुरव्यांच्या घरी आला गणराजना 1 2 3 4 सुरव्यांच्या घरी आला गणराजना झाला आनंद मणी आजना सुरव्यांच्या घरी आला गणराजना प्रदीप आला पुत्र कोटी आई वडिलांची पुन्हाही मोठी आई वडिलांची पुन्हाही मोठी प्रदीप आला जन्मले कोटी आणि घराचे एक आधारस्तंभ असतं म्हणून म्हणायचं इंदिरा शंकर नाव हे होती आई इंदिरा आणि शंकर बाबा म्हणून म्हणायचं आहे इंदिरा शंकर नाव हे होती इंदिरा शंकर नाव हे होती केदारनाथ सदैव पाठी इंदिरा शंकर नाव हे होती इंदिरा शंकर नाव हे होती गणराजना
छायाई धरा गणराया तुम्ही छायाई धरा सुखात देवा या परिवारा लंबोदरा सांगण माझ लंबोदरा सदैव सुखाची बरसात करा झाला आनंद मनी आजना सुरवेंच्या घरी आले गणराजना सालपाटा काढायची आणि सावड्यात सुकट टाकायची हा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे होती ना आमची 12 वर्षानं पण आज मला काय माहिती पावसात गारटल्या का काय पण मी तुम्हाला छाती लोक सांगतो पब्लिक थांबणार कारण तुमची आमची आहे म्हणजे थांबणार वारी तुमची आमची आणि पब्लिक आलेली आमची आहे की नाही दुसऱ्या बारीत फक्त आणि ऊ जरा कमी करा अरे बाबा ते घरात गा बरोबर ना डायरेक्टली गाणी गायची आहे की नाही शक्ती तुला हे चालत नाही तुम्ही हा राग द्या मला राग येतोय तुम्ही कुठला पण राग जाणला तर मला राग येतो बरोबर ना हा गवळणी ताई म्हणताय प्रेक्षकांना साजेल शक्य तुम्ही बोलत नाही पण तुमच्या पहिल्या बुवांचा मला माहित नाही पण सहकार्य कुणाला कराल सहकार्य दोन्ही शाहिरांना करणार प्रेक्षक होते बरोबर ना
तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तर म्हणजे कुणाला करतात? तुला करतील काय? राहणारा इकडे वस्तीला उद्या, बरोबर ना? हा मोरे हॉटेलचे मालक प्रवीण पण वकील आहे. पण बाई एखादी केस माझी लढवा हो, आहे की नाही? बाईंचे केस जातील पण केस लढवू शकत नाही. असं बाई वाईट वाटून घेऊ नका. हा सामना आहे. तुमची आमची जोडी या कोकणामध्ये एवढी फेमस आहे. हा तुम्हाला खरं सांगतो, कोकणातले म्हणजे आता हे मगाशी म्हटल्या हे रायगडवरून आले, मला सांभाळून घ्या. तर तुला कुठं बोंबलून पाठवणार आम्ही, बरोबर ना? सांभाळून घेणार. खेळ तालुक्यामध्ये 500 तिकडे रत्नाकर महाकाळ गोवा, आहे की नाही? माझ्यापेक्षा ही स्टार आहेत. जो स्टार तो स्टार, आहे की नाही? हा त्याच्यानंतर मी सुपरस्टार. हे कळलंय का? ते स्टार, मी कोण? सुपरस्टार. प्रत्येकाचं काहीतरी असतं. बुवाला तसं नाही म्हणत. ह्यांची जिरवायची फक्त ताकद दोघांमध्ये आमच्या, आहे की नाही? बऱ्याच हारल्या, बऱ्याच घरात बसल्या, पण या तुमचं स्वागत आहे शक्तीतुऱ्यात. तुमच्यासारखी गायिका लोकांना पाहिजे, आहे की नाही? पण ह्यांची किंमत जास्त आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणे की बुवांचं मी आज काय जावं 12 वाजून जाईन. काय म्हटली? 12 नंतरच सामना चालू झालं. तुझं 12 नाही, तुझं 12चं 24 वाजवतो आता. फक्त बघ, अजून माझ्याकडे 15 मिनिटात पहिल्यावारीला तुझं 24 वाजवतो. काय दादा तुम्ही कसं जातो? हे नमन मंडळ चालणार. 500 रुपये मंडळ. अरे पावसाच्या आधाराला छत्री असावी. अरे ते पावसाच्या आधाराला छत्री असावी. बारी दिवसाची नको, ती बारी रात्री असावी. मी सुरुवात करतोय. बाईना काय काय बोलायचं ते बोला मला, पण शास्त्र सोडून बोलायचं नाहीतर दुसऱ्या वारीत एक असा सोपटा काढीन, एक असा बाहेर काढीन. हा तुम्हाला ठेवणार नाही. असे राहू द्या, आता मागे राहू द्या, नाहीतर तिला झोप नाही लागणार. म्हणते पैसा वसूल करून, पैसा घ्यायला आलेस, पैसा वसूल करायची बारी करायची असती ना तर पहिले तुम्ही नरम पडल्या नसता. लय सॉफ्ट बारी केली ना बाईने, खूप म्हणजे सोडा टाकून प्यायल्यासारखी वाटली. अरे साऱ्या गोकुळामध्ये आता बोंब उठलेली आहे. आणि हा काढा गोकुळात बदनाम ठरलेला आहे. कान्हा बदनाम होता का राधा बदनाम होती याचा अभ्यास बाई तुम्ही करा. तुम्ही वकिलीची पुस्तकं वाचताय ना, त्याच्यापेक्षा शक्तीतुऱ्यांची पण पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, त्याचा आधार बघा, काहीतरी शिका. काय पण येऊन बोलू नका. आणि म्हणतात अरे कुणी शूटिंग करू नका, पण करू कमरू कॅमेराने कांबरू माहितीये काय? कॅमेराने कांबरू माहितीये काय? साप मारायचं माहितीये काय? त्याला काय म्हणतात? हा हा कांबेरू. आणि ते कांबर सगळ्यांनी बंद करा, आमची इज्जत आहे. तर शक्तीतुऱ्यातल्या कुठल्या शाहिराला इज्जत आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, माझं 22 वर्ष गेलेलं त्याच्यात. आम्हाला इज्जत नाही, खरंच नाही म्हणजे नाही. फक्त एवढंच आम्ही फेमस. अरे ह्यांना बघा युट्यूबला. मग आता माझी एक रील लय हिटलिस्ट आहे. म्हणजे कुणाची एवढी रील झाली नाही. माझ्या डोईवरली भरली गाड्यातली, त्याच्यावरती माझी सुपरहिट रील आहे. बाई शक्तीतुऱ्यातल्या शाहिरांना काडीची किंमत नाही. फक्त आपण वन मॅन शो, म्हणजे ते म्हणतात ना वापरा आणि टाका, यूज अँड थ्रो. हा ती अवस्था कंडोमची असते. वापरला असेल तर बघा. खरं शक्तीतुऱ्यातल्या शाहिरांना फक्त बारी पुरती किंमत. हा खरंच सांगतो, मनापासून सांगतो. माझे वडील रोज मला सांगतात तू किती मोठा हो, पण तुमची शक्तीतुऱ्यात लायकी नाही. माझे वडील सांगतात.
अरे एक टिपला टाक तू. माझे बाबा सांगतात अरे तुम्हाला किंमत नाही. खरंच आहे. असं फक्त किंमत फक्त रात्री पुरती. काय 10-15 कमवून येशील तेवढंच, बाकी तुम्हाला किंमत नाही. बाई म्हटलं म्हणून त्या विषयावरती बोलूया. हा आता बघा मी आता सगळ्यांना वाटणार, जाताना काय चाटणार असं कॉमेडी विषय. बाई तुम्ही जेवढा मनावर घ्या तेवढा घ्या, पायलीवरती घ्यायचा नाही. मुरली वाजवता हा आणि 4 चौघात बड्या मारून स्वतःला शाना हा समजतो. बेसुराची मुरली याची नको तिथं हा वाजवतो. काना याच खांजवतो. ही बाईंची गवळ नाही, ही चाल आहे. यमुनीच्या तिरिकाला पाहिला हरी, यमुनीच्या तिरिकाला पाहिला हरी, काना वाजवितो वासती. 4 चौघात बडाया मारून स्वतःला शाना हा समजतो. बेसुराची मुरली याची नको तिथं हा वाजवतो. असा उतानी होऊनी काना, असा उतानी होऊनी काना याच खाजवतो. आणि खांजवूनी स्वतःचा सुजवतो. तुम्ही बघा या ठिकाणी महिला मंडळ पण आहेत. तुम्ही म्हणाल तर अशी कटिंग देन ही झोपणार नाही रात्रभर. बाई तिला सुचवतो बघ कशी. अरे आली न पाळी न वाजवूया थोडी, आली न पाळी न. विषय बासरीचा आहे आणि बासरी वाजवता काल सुचतात की नाही. जो शिमग्यामध्ये सनई वाजवतो ना त्याला माहिती आहे. तुमची वाट बघतोय मकात हे कशाला असं उगत थम्सअप करताय. अरे आली न पाळी न वाजवून थोडी, महिची जोरात सुजवायची. आली न पाळी न वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची. ए पुनम या राधेची खाजवायची. महिला आली न पाळी न वाजवून थोडी, आली न पाळी न वाजवून थोडी, महिची जोरात सुजवायची. आली न पाळी न वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची. खांदवतात त्याला गचकरण म्हणतात. देव शेर ऐकायचं काय, शेर ऐकायचं काय. अरे या पुणे मागरकरची ढोलकी आता इथं मी वाजवणार आहे. या पुणे मागरकरची ढोलकी आज या सावर्डे गावामध्ये मी वाजवणार आहे. आणि हर शब्दामध्ये हिला आता लाजवणार आहे. की कोकणचा शक्ती तुरा, त्या कोकणचा शक्ती तुरा आज खरा मी सजवणार आहे. आणि या पुन्हा मागरकर जगचकरण आता जोरात खांजवणार आहे. आळीनं पाळीनं वाजवून थोडी चाल चुकली, चाल चुकली. तुम्ही चाल चुकली. या मुलीच्या तिरकाला पाहिला हरी. अरे आळीनं पाळीनं वाजवून थोडी मग जोरात सुजवायची. आळीनं पाळीनं वाजवून थोडी जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची, या राधेची खाजवायची. हिला हितच निजवायची. या राधेची खाजवायची, हिला हितच निजवायची. आळीनं पाळीनं धरून थोडी जोरात
या राधेची खाजवायची हिला हितच निजवायची. तू किती फाडायची तेवढी फाड, पण तुला माझं हे सांगणं आहे, येऊन आणि करू नको. लोकांना पाहिजे ते दे, बरोबर ना. 4 तास काढू नको पावसात. हा, अर्धा तासात उरक म्हणजे मला करायला बरा वाटेल दुसऱ्या बाजूला. म्हणून म्हणायचं आहे युगानुयुगी 28 युगे, अगं युगानुयुगी 28 युगे, नातं तुझं माझं कधी जुळलंच नाही. अगं युगानुयुगी 28 युगे, नातं तुझं माझं कधी जुळलंच नाही. अगं या किशोराचं खरं प्रेम राधी तुला कधी मिळलंच नाही. अगं माझ्या विना तुझं पान, अगं माझ्या विना तुझं पान कधी हललंच नाही. आणि झालीस तू दुसऱ्याची बायको, अगं या किशोरचं प्रेम तुला कधी मिळलंच नाही. शब्दान शब्द अर्थ पहिला सांगून देतो. दाबून, दाबूनचा अर्थ म्हणजे भरपूर. दाबून म्हणजे काय, आपण काय होतो, अरे भाऊ मी आज लय भरपूर जेवढं आता त्या माझी खायची इच्छा नाही, एवढाच शब्द आहे. बाकी बाईने गवळण मला तोडायची. काल पण हीच गवळण बाईने मी दिली, पण माझ्या गवळणीला त्यांनी कटिंग पाहिजे तशी दिलेली नाही. आज देऊन दाखवायची. म्हणून अरे रडू नको कान्हा, रडू नको कान्हा, म्हणून जवळ घेते. त्या कानाला खेळवायला कोणायची, राधा घ्यायची, बरोबर ना. हा विषय आहे. म्हणून काय म्हणतो बघा दांगडे, अरे रडू नको कान्हा, म्हणून जवळ घेते. अरे जवळ घेते, जवळ घेते, न तू दाबून देते. जवळ घेते, न तू दाबून देते. 1 2 3 4.
हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी हत्ती आणि मुंगी कोण होते, त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचे नाव काय सांगा. बाईंचा विषय आहे काहीतरी 3 नेत्र असणारा मासा, त्याचं नाव तो कोणत्या सरोवरात होता. काय हरकत नाही, तुम्ही लेखी स्वरूपात द्या मला, मी त्याचा अभ्यास करेन. कोणतं नाटक बोलत नाही, परंतु माझ्या विषयाबद्दल मी तुम्हाला काय म्हणतोय ते लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं बघा. अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. माझा प्रश्नपत्र युट्यूबला व्हायरल आहे, म्हणून शॉर्टकट मध्ये गाऊन तुम्हाला मी पुढे जाणार आहे बाजू मारून. म्हणून म्हणायचं आहे. अरे पूनम, अरे सनज बुवाची आणि पूनमची, सनज बुवाची आणि पूनमची आज बारी आहे ना मोठी. सनज बुवाची आणि पूनमची आज बारी आहे ना मोठी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, माझ्या विषयाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालीन फुटी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन शेवटकडे वळू का. एक टोमना देऊ काय बाईला. बऱ्याच वर्षांची तिची माझी बारी आहे, ते देऊन साहेबांचं, प्रदीप सुरू साहेबांचं. साहेब कुठं आहे? साहेब नाराज आहात की काय? हा बरोबर चालला ना विषय. लोक थांबवायचं काम मी करतोय. बाई तुम्ही फक्त दुसऱ्या वारीत लोक घालवू नका, पण माझी विनंती आहे, हिची खाज मी मोडणार आहे आज. हा तुम्ही थांबायचं. म्हणून म्हणायचं आहे. अगे या सावडे गावामध्ये तुझा आणि माझा सामना आज आहे. परवा 5 तारखेला पण हिनी मी चोरी लागलेली कुठं सानेवर, पण काय डिस्ट्रिक्ट झालेलं आहे. तिथे बायकाच पाहिजे, ते म्हणतात ना. हा दांडेकर आणि भोकर मीच दिलेला आहे तो विषय. त्यांना बारी पण मीच दिलेली आहे तिथे. त्या दिवशी 5 तारखेला हे इकडे आहे, पण तेजल पवार आणि मी फरशीवर सुरवेंच्या इथे आहे. मोहन सुरवे दारूवाले एक टाकू नका कुठं. हा तिथे मी आहे. माझी बारी परत ठरली ती. म्हणून अगं सावडे गावामध्ये पूनम तुझा माझा सामना आज आहे. अगं कोकणचा खरा शक्ती तुरा अब काय आहे तो बाज आहे.
आणि मला पण बघायची आहे मगर कर तुला डबल बारीची किती खाज आहे म्हणून एक चुटकुला ऐकवून पुढं बैलगाडा साहेबांचे गाणे गाऊन कार्यक्रम संपवणार आहे पहिला म्हणून म्हणायचं है दिल के बदले सनम दर्द दिल दे चुके शक्ति तुझ्यात सनम ही आली परत पुनम शक्ति तुझ्यात सनम ही आली परत पुनम सामना 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 आता करतो मी गरम सामना सामना आता करतो मी गरम हिंद केसरी जो किताब पटकावलेला आहे बैल बोलायला पण वाईट वाटतं पण बैलच आहे तो हा बैलाने ते मैदान मारलेले आहेत म्हणून साहेब काय म्हणतो बघा अरे प्रदीप अण्णांचा आहे मानाचा अहो प्रदीप सुर्व्यांचा आहे मानाचा हिंद केसरी हा गजा प्रदीप अण्णांचा आहे मानाचा हिंद केसरी हा गजा बैलगाडा या शर्यतीत बैलगाडा या शर्यतीत त्यानं वेगाव केली मजा बैलगाडा या शर्यतीत त्यानं केली
बैलगाडा शर्यतीचं नाव बैलगाडा शर्यतीचं नाव कारण मलकापूर हे गाव बकासूर असं बऱ्याच मैदानात त्यांनी गाजवलेलं आहे कराडमध्ये मलकापूर हे नाव आहे म्हणून म्हणायचं आहे बैलगाडा शर्यतीचं नाव बैलगाडा शर्यतीचं नाव कारण मलकापूर हे गाव साऱ्या महाराष्ट्रानं बघावं साऱ्या महाराष्ट्रानं बघावं बैल धावतो हा भरधाव